तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, जे आता उद्या दिनांक आहे 20 सप्टेंबर। तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज। तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील वातावरण नेमकी कशी राहील, कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी कमी राहील, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामधील पाऊस पूर्णपणे या ठिकाणी उघडणार नाही। 18 तारीख राज्यामध्ये जे आहे रोज पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये काही पावसाला काही विश्रांती राहणार नाही। फक्त दुपारपर्यंतच पाऊस उघडणार आहे। दुपारच्या नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या या ठिकाणी जोर या ठिकाणी वाढलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आजसुद्धा दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये जसं की उत्तर महाराष्ट्र झालं, मुंबई पुणे कोकणपट्टी, तसेच या भागामध्ये आपलं जे आहे दुपारनंतर पाऊस झालेला आहे। आपण जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला त्याप्रमाणे या ठिकाणी पाऊस पाहायला मिळालेला आहे। तसेच आज आहे 19 सप्टेंबर आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आज रात्रीसुद्धा आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे। तर हा पाऊस नेमकी आज रात्री त्याला कोणत्या भागामध्ये पडणार आहे याचा अंदाज या ठिकाणी आपण पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, जे आपला आज रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये जी पावसाची शक्यता राहणार आहे, आज रात्रीच्या दरम्यान हा पाऊस आपलं जे आहे बीड जिल्हा, तसेच माजलगाव, केज, परळी, जामखेड, आल्यानगर, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल। फार का जास्त पाऊस राहणार नाही, फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये नेमकी आता जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पाहायला मिळेल, तर शेतकरी मित्रांनो, जे आपला आज रात्रीच्या दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस आपलं जे आहे परभणी जिल्हा, जितूर, हिंगोली, उमरखेड, नांदेड, अहमदपूर, परळी, तसेच जे आहे गंगाखेड, पूर्णा, कंडाली, तसेच जे आहे मोडखेड आणि भोकर या परिसरामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो, जे आपला आज रात्रीच्या दरम्यान, तसेच लातूरच्या भागामध्ये आणि लातूर, सोलापूर, तुळजापूर म्हणजे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आपलं जे आज रात्रीपर्यंत जे आपला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल। हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री फक्त 12 ते 1 वाजेपर्यंतच राहणार आहे। त्यानंतर 12 ते 1च्या नंतर राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे हवामान कोल्ड राहील। फक्त विदर्भातील भागामध्ये आपलं जे आहे, जसं की आपण सांगितलेलं आहे की विदर्भामध्ये जो पाऊस पडतो सध्या, हा पाऊस फक्त मध्यरात्रीच्या दरम्यानच विदर्भातील भागामध्ये पाऊस राहणार आहे। आजसुद्धा मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील। फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो, आज मराठवाड्यामध्ये जे आपला आज मराठवाड्यामध्ये रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत म्हणजे आतासुद्धा काही भागामध्ये पाऊस सध्या सुरू आहे। आणि आज रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत जे आहे मराठवाड्यातील परभणी जिल्हा झालं, नांदेड, हिंगोली, लातूर आसपासचे जे तालुके गाव आहेत त्या भागामध्ये आपलं जे आज रात्री दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील। तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सुद्धा जे आहे पैठण, अंबड, जालना या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल। तसेच आल्यानगर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, म्हणजे आल्यानगर जिल्ह्यापासून ते जे आहे नांदेड जिल्ह्यापर्यंत म्हणजे या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर सगळ्यात जास्त पाऊस आपला परभणी, नांदेड, हिंगोली या लातूर या भागामध्ये जास्त राहील। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता आज रात्रीचा हवामान आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे की आज रात्रीच्या दरम्यान फक्त 12 ते 1 वाजेपर्यंत पाऊस राहील। त्यानंतर हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील। तर आता उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या जवळजवळ दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील। राज्यामध्ये आज रात्री 12 ते 1 त्यानंतर जे आहे राज्यामध्ये पावसाला उघडीप राहील। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडेल 12 1 ते 2च्या दरम्यान। आणि त्यानंतर जे आहे जवळजवळ उद्या दुपारपर्यंत जे आहे राज्यामधील पावसाला जे आहे या ठिकाणी उघडीप राहील। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आता उद्या दिनांक आहे 20 सप्टेंबर। तर राज्यामध्ये आपलं जे जसं की आपण उद्या सकाळपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी म्हणजे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्ड राहील। कुठेही आपल्याला जे पाऊस राहणार नाही। उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये आणि कुठेही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही। सगळीकडे जे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आता उद्या दुपारनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे तुमची काही जी शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांना दुपारपर्यंत करू शकतात। आता दुपारनंतर पाऊस कुठून सुरू होणार, तर आपण आता दुपारच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये काही पाऊस सुरू होणार नाही। तर मराठवाड्यामध्ये फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यान पाऊस सुरू होतो। आज म्हणजे जसे वातावरण आहे तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे।
आता उद्या दुपारच्या दरम्यान जो पाऊस सुरू होतो, म्हणजे आपला दुपारच्या दरम्यान जो पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो पाऊस आपला उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, कोकणपट्टी, कल्याण, डोंबिवली, तसेच जे आहे खोपोली, खेड, जेजुरी, दौंड, बारामती, सातारा, सांगली, चिपळूण, रत्नागिरी, कराड, कोल्हापूर, राजापूर, सावंतवाडी, बेलगाव, जत या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला जे आपला या भागामध्ये पाऊस या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यानंतर दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान जे राज्यामधील पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार. तर उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, मालेगाव, नाशिक म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. अहिल्यानगर भागामध्ये सुद्धा उद्या सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, कोकणपट्टी या भागामध्ये फक्त दुपारपासून ते सायंकाळी दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाऊस राहील. त्यानंतर पावसाला उघडीप राहील. त्यानंतर जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ रात्रीपर्यंत 12 ते 1 वाजेपर्यंत पाऊस पाहायला मिळेल. जसे उत्तर महाराष्ट्र झालं, आपलं मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तसेच बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, तसेच अहिल्यानगर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ रात्री 12 ते 12 वाजेपर्यंत आपलं जे आहे हा पाऊस पाहायला मिळेल. म्हणजे सायंकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूरच्या भागामध्ये सोलापूर, धाराशिव, तुळजापूर, पंढरपूर या भागामध्ये पाऊस राहील. लातूर जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, बुलढाणा, बीड जिल्हा आणि तसेच जे आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला उद्या सायंकाळपासूनच पाहायला मिळेल. सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. तर आता उत्तर महाराष्ट्र म्हणजे खांद्याच्या परिसरामध्ये फक्त जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान पाऊस राहील. दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान खांद्याच्या भागामध्ये पाऊस राहील. आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये असं नेमकी आता वातावरण असे राहणार आहे की आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये काय हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या विदर्भातील जसं की आपण सांगितलेलं आहे की विदर्भातील जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस फक्त मध्यरात्रीच्या दरम्यानच राहणार आहे. उद्यासुद्धा मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस पडणार आहे. त्या विदर्भातील भागामध्ये अकोला, अमरावती, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वाशिम या परिसरामध्ये जे आहे उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस राहील. आजसुद्धा मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता त्या भागामध्ये राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की आपण सांगितलं होतं की राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होणार नाही, पावसाला उघडीप राहणार नाही. फक्त राज्यामध्ये पाऊस कधी उघडणार, फक्त उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाला उघडीप राहील. म्हणजे उद्या सकाळपासून हवामान कोल्ड राहील. म्हणजे आज मध्यरात्रीपासूनच जे आहे राज्यामध्ये हवामान कोल्ड राहील. 2 वाजल्यापासून मध्यरात्री 2 ते 3च्या नंतर पावसाला पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला उघडीप राहील. आणि जवळजवळ उद्या दुपारपर्यंत पावसाला उघडीप राहील. म्हणजे 12 घंटे जे आहे पावसाला उघडीप राहील. परत उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे उत्तर महाराष्ट्र, मुंबईकडून या ठिकाणी पावसाला सुरुवात होतील. आणि हा पाऊस आपला उत्तर महाराष्ट्र, मुंबईकडून या ठिकाणी सरकत जे आहे मराठवाड्यामध्ये येतो, मराठवाड्यातून विदर्भातील भागामध्ये जातो. म्हणजे हा पाऊस मुंबईच्या साईडनी आपला उत्तर महाराष्ट्राच्या भागाकडून या ठिकाणी पावसाला सगळ्यात आधी सुरुवात होती. आणि त्यानंतर हा पाऊस पुढे सरकून मराठवाड्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळते. आणि त्यानंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस पडतो. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता इथून पुढं काय होणार आहे, इथून पुढं रोज दुपारनंतर पाऊस पडणार आहे. दुपारपर्यंत राज्यामधील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. त्यामुळे तुमची जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काही शेतीची कामे करायची असेल, तुम्हाला तुमची शेतीची कामे फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची जी शेतीची कामे करायची असेल फक्त दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत करून घ्यावे. जे मराठवाड्यामधील जे शेतकरी आहेत त्या शेतकरी सायंकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये पावसाला उघडीप राहील. जवळजवळ 2 ते 4 वाजेपर्यंत पावसाला काय मराठवाड्यामध्ये पाऊस राहणार नाही. उत्तर महाराष्ट्र झालं, मुंबई, पुणे, कोकणपट्टी या भागामध्ये दुपारपर्यंत पावसाला उघडीप राहील. त्यामुळे तुमची काही शेतीची कामे करायची असेल, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर या ठिकाणी दुपारपर्यंत आपली करू शकतात. कारण की दुपारपर्यंत राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप हवामान कोल्ड राहील. फक्त उद्या सकाळच्या दरम्यान काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस काय पडणार नाही. काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल कडक, आणि दुपारनंतर काही भागामध्ये एकदम कडक सूर्यदर्शन होणार आहे. फक्त सकाळी तुम्हाला थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं, परंतु पाऊस का पडणार नाही.
तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या काही कमेंट असेल तर आम्हाला तुमचे काही प्रश्न असेल तर आम्हाला खाली कमेंट करून